पण फारच ते पुढे गेले होते. मला वाटलं होतं असं होणार आहे म्हणून अगोदरच थोडंसं. पण जेव्हा यांचं झालं असं, तिच्या आईनं मला फोन केला की रीना कुठे आहे. म्हणून मला माहिती नाही. तेव्हा कळलं की हे लोक गेले. अच्छा. तर सांगायचं म्हटलं तर चांगली मुलगी आहे ती, घर चांगलं सांभाळते, सून चांगली मिळाली, चांगली सून आहे, काही तसं काही तक्रार काही नाही आहे. त्याच्यामुळं जे काही झालं चांगलंच झालं असं म्हणतो मी. व्हेरी गुड. काय बोलणार, माझी तेवढंच बोलणं आहे. त्याच्या आईबापांनी त्याची सगळी चूक माफ करावी आणि त्याला जवळ करावी, बस. ते त्याचे जन्मदाता आहेत, तेवढंच. आणि आज खरंमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं होते ते रीनामुळे. थँक्यू. बघायला भेटलं सगळं शो. यासाठी तर माझ्या दादावाई नेहमी आयडियलच आहेत. त्यांनी जे काय केलं ते म्हणजे पहिलं आमच्या घरामध्ये एक एक्झाम्पल होतं. आणि त्यावेळेस बऱ्याच काही अशा गोष्टी झाल्या ते घरामध्ये निगेटिव्ह थोडंसं वातावरण तयार झालं होतं. ऑब्व्हियसली होणारच होतं ते. पण त्यांच्या दोघांच्या पॉझिटिव्हनेसमुळे हे आज सगळं जे आहे ते त्यांच्या दोघांच्या पॉझिटिव्हपणामुळे. व्हेरी गुड. माझ्यासाठी ते आयडियल आहे. थँक्यू. तुम्ही पण भिंतीच्या पलीकडे काय अजून तर नाही, खाली वर नाही ना. दादावाईनी आहेतच ना. बरोबर. बरं, आता तुम्हाला 3 आव्हानं आहेत. घ्या पहिली चिठ्ठी. तुम्ही अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. मराठी चित्रपटाचं नाव आहे. काय करताय काय? मला वाटलं आता खेळणार की काय दोघे. झी मराठीकडून ही भेटवस्तू. पुढची चिठ्ठी. आता गाणं आहे, हिंदी गाणं. चल घर विरार हो गई दे. झी मराठीकडून ही भेट. आता वसई. पुढची चिठ्ठी. म्हण ओळखायची. मूर्ती लहानपट कीर्ती महान. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट होती. तर आता 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा ही आहे की त्यांनी त्यांचं पोट थोडं कमी करावं. ही अपेक्षा आहे. अपेक्षा आता मान्य करा. ठीक आहे. ठीक आहे. दुसरी सतत फोन फोन फोन. नाश्ता करा, जेवा, काही करा, तुमचा फोन तो सतत चालू असतं. काही बोल हां 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 ते चालू. काय खातात काय बघतात ते त्यांनाच माहिती. काय चालतं हां फोनमध्ये. बेसिकली मी टुरिझममध्ये आणि जास्तीत जास्त फोनचा वापर. काय करता तुम्ही? टूर्स ऑर्गनाईज करतो. अच्छा अच्छा. त्यामुळे सतत फोन लागतात तुम्हाला. तेच मेल्स वगैरे रिप्लाय वगैरे आणि कोणाचे फोन्स वगैरे येतात. तर जरा त्यासाठी फोन मधनं घरी असल्यावर कमी जरा. निदान जेवताना तरी फोन साईडला ठेवावा. काय हो. करू. तिसरी अपेक्षा अशी आहे की ते जसे आहे स्वभावाने तसेच राहावे. काय मित्र. हो हो. बरं बरं. कुठे राहता आपण? मी अंधेरी. नाही म्हणजे हा प्रश्न माझा नाहीये. बऱ्याचशा मुली कार्यक्रम बघतायत ना, तर त्यांना साधारणतः कुठल्या एरियात तुला शोधायचं याच्यासाठी लगेच विचारून ठेवलेलं बरं. आणि नंतर इंजिनिअरिंग मी पुण्याहून केलं, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तिथून. आणि त्याच्यानंतर मग आता मुंबईला शिफ्ट झालो. तर असा प्रवास नागपूर ते मुंबई वाया पुणे. मॅडम नमस्कार. फार टेन्शनमध्ये दिसताय तुम्ही आज. का कशामुळे? हो असं वाटतंय. हो मी खूप ऍक्टिंग करते नॉर्मल व्हायची पण नाही वाटत आहे का ते कळतंय का कॉन्शियस? नाही ना. केवढं टेन्शन कशासाठी? मी पहिल्यांदा आदेश बांदेकर सरांबरोबर बसले आणि अख्खा महाराष्ट्र फॅन आहे तुमच्या सेन्स ऑफ ह्युमरचा. त्यामुळे तुम्ही कधी काय बोलाल आणि कधी काय विचाराल म्हणून मी काहीच विचारत नाहीये. मी फक्त बाबा तुमच्या बालपणाविषयी विचारतोय, तुमच्या घराबद्दल विचारतोय. कुठून बालपण किंवा कुठे जन्म, कसं काय? जन्म मुंबईचा, टिळकनगर. आणि शिक्षण आणि नंतर आम्ही नवी मुंबईला शिफ्ट झालो. सो भारतीय विद्यापीठात माझं शिक्षण झालंय. आणि घरी आई, दादा, बहिणी आणि त्यांची. कुठे असतात सगळे? वाशी नवी मुंबई. हां म्हणजे CBD बेलापूर. मग आता गौरी नलावडेचं या चित्रपटातलं नाव काय? कन्नी. हां. आणि वैभव मल्हार भोसले ही व्यक्तिरेखा. बरोबर बरोबर. ठरवलं होतं की याच क्षेत्रात काम करायचं तेव्हा? हो.
आधीपासून म्हणजे जेव्हापासून कळायला लागलं किंवा टी व्ही बघायला लागले आणि ॲक्टिंग आणि या सगळ्या गोष्टी आवडायला लागल्या तेव्हापासून खूप आधीपासून वाटत होतं की हेच करायचं आहे, एकदा तरी स्वतःला टी व्हीवर बघायचं आहे, मोठ्या पडद्यावर बघायचं आहे. इतकं नव्हतं, अपेक्षा इतकी नव्हती, पण देवाच्या कृपेने मिळालं. पण मोठ्या पडद्यावर यापूर्वी कान्हाच्या आधी कुठला चित्रपट? फ्रेंड्स. अच्छा. त्या चित्रपटात मोठ्या हो, पडद्यावर तो पहिला सिनेमा, हा दुसरा. मी हिचं काम आधी टी व्हीवर कधीच बघितलं नव्हतं. ती खूप पॉप्युलर ॲक्ट्रेस आहे असं नंतर कळलं मला. पण मी फ्रेंड्स फिल्म बघायला गेलो कारण स्वप्नीलचे, आपल्या जोशी आणि सच्चित पाटील, तर दोघांचे पिक्चर म्हणून मी बघायला गेलो आणि मग हिचं काम बघितलं त्या पिक्चरमध्ये आणि इतकं प्रॉमिसिंग काम केलं होतं. मला म्हटलं ही कोण आहे, म्हणजे पहिलाच पिक्चर आहे, पहिलीच फिल्म आहे तिची. मग म्हटलं एवढं कसं कॉन्फिडंट काम केलं. मग नंतर कळलं की ती आधी सिरियल तिने केलेली होती. छोट्या पडद्याची ताकद आहे. हो. रश्मी, नमस्कार. तुमच्याकडे तर अशी परंपरा चालत आलेली आहे मोठ्या पडद्याची, हो की नाही? हो. बालपण कुठे गेलं? माझा जन्म मुंबईचा, माटुंग्याचा. आणि मी 2 वर्षाचा असताना बाबांनी फिल्म लाईन सोडायचा निर्णय घेतला आणि कन्स्ट्रक्शनमध्ये शिरायचं ठरवलं. सो वी शिफ्टेड टू पुणा. आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. सो माझं सगळं शाळा, कॉलेज सगळं काही पुण्यातलं. पुण्यामध्ये अभिनव विद्यालयामध्ये मी माझी शाळा कंप्लीट केली आणि त्यानंतर BMCCमध्ये ग्रॅज्युएशन झालं माझं. आणि त्यानंतर मग थिएटर वगैरे, प्रायोगिक एकांकिका वगैरे पुण्यामध्ये मी खूप प्रमाणात, आम्ही महाराष्ट्रभर सगळ्या स्पर्धांमध्ये वगैरे पार्टिसिपेट केलं. आमचा एक ग्रुप होता थिएटरचा. आणि मग पुढचा टप्पा होता व्यावसायिक नाटक आणि सिनेमाकडे वळणं. सो त्याकरता मी पुन्हा मुंबईत शिफ्ट झालो 21व्या वर्षी आणि मग प्रवास सुरू झाला. पण मग पहिलं व्यावसायिक नाटक कुठे? पहिलं आणि एकच मी केलं, दादाची गर्लफ्रेंड म्हणून. विजय केंकरेंनी ते डिरेक्ट केलं होतं आणि सुधीर भट साहेबांनी ते प्रोड्यूस केलं होतं सुयोगनी. सो त्याचे आम्ही काही 150 प्रयोग केले. पण त्यानंतर मला थोडंसं सिनेमाचं थोडंसं प्रशिक्षण घ्यायची इच्छा होती. त्या मीडियममध्ये शिरण्याआधी त्याच्याबद्दल, जरी मला अभिनेता म्हणून काम करायचं असेल तरी त्याच्या बाकी सगळ्या अंगांचा थोडासा अभ्यास केला पाहिजे याची मला गरज भासली. आणि मग ते जर का करायचं असतं तर त्यासोबत एवढे दौरे आणि एवढे प्रयोग करणं शक्य नव्हतं. सो मग 150 प्रयोगानंतर मग आम्ही एक निर्णय घेतला की आपण आता थांबूया आणि आता आपण लेट्स ग्रो इन सिनेमा. ज्या मीडियममध्ये आपल्याला पुढे, ज्या माध्यमात आपल्याला पुढे खूप वर्ष, अनेक वर्ष काम करायचं आहे, त्याचा अभ्यास आता सुरू करायची वेळ झाली आहे. पण कधी गोविंदा पथकांशी संबंध आला? नाही. स्पेसिफिकली सांगायचं तर मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. ह्या चित्रपटाने माझा जो दृष्टिकोन ह्या सणाकडे आणि या खेळाकडे बघायचा आहे तो पूर्णपणे बदलून टाकला आहे. कारण आमच्याकडे दृष्टिकोन असं नाही, पण एक जनरल एक नागरिक म्हणून कायम असं वाटायचं किती त्रास, रस्ते ब्लॉक होतात आणि तो आवाज सगळा आणि तुमची सगळी एक तुम्हाला त्याचा घरी बसल्या बसल्या त्या सगळ्या म्युझिकचा, साऊंडचा त्रास होतो आणि सगळी रस्त्यावरची गर्दी. आणि कारण त्याचं जे स्पिरिट आहे ते माहीत नव्हतं. आज तसं मला इवन असं वाटतं की कान्हा पिक्चर बघितल्यानंतर उभ्या महाराष्ट्राचा दृष्टिकोन या खेळाकडे बघण्याचा बदलणार आहे. आज ह्या पिक्चरमध्ये मी एक अगदी हाडाचा गोविंदा प्ले करतोय आणि खास करून 9 थरांचा विक्रम केलेली जे पथक आहे त्याचा तो प्रशिक्षक आणि लीडर आहे. सो तो रोल प्ले करताना मला जे काही त्यांच्या स्पिरिटबद्दल आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या उत्सवाबद्दल, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये जशी माहिती कळली आणि ते मी जगायला लागलो त्या सिनेमाच्या माध्यमातून, तसा आता माझा तो दृष्टिकोन बदलला आहे आणि आता देयर इज इमेन्स रिस्पेक्ट फॉर दॅट गेम इन माय हार्ट. त्या दरम्यान खूप धमाल मजा मस्ती असेल ना? हां, हो. कुणी कोणाची मस्करी केली नसेल ना कधी आपापसात? तुमचे आई बाबा कुठे असतात? नागपूर. आई कुठे असते? CBD, पुणे. तुमच्या तिघांपैकी जे कोणी आज हा खेळ पूर्ण करणार ते आईसाठी त्या पैठणीचा मान पटकावणार.